काल नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी दक्षिणच्या वतीने नायगाव येथे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण, नांदेड जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर यांच्या हस्ते दक्षिणच्या नवीन कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला। या कार्यकारिणीमध्ये कंधार तालुक्यातील काही कार्यकर्त्यांचा जिल्ह्यावर समावेश करण्यात आला। तसेच कंधार शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सय्यद सलीम सय्यद रहीम यांची नियुक्ती करण्यात आली। त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीवर कंधार तालुक्यातून उपाध्यक्ष म्हणून देवीदास कदम, बाबूराव पांडागळे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी मोहम्मद आजमुद्दीन बबर मोहम्मद, बशेश्वर मंगनाळे, त्याचबरोबर आपले सचिवपदी माधवराव गीते, प्रभाकर व्यवहारे, त्याचबरोबर विश्वांबर पाटील वडजे आपले मसलग्याचे यांची जिल्हा सरचिटणीसपदी अशा काही कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर मला आज या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचे की सर्व फेररचना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे। कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे। तालुका काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रत्येक सर्कल वाईज कंधार तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 12 या गण वाईज गट वाईज नियुक्त्या सर्कल प्रमुखाच्या करून लवकरच या तालुक्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये 6 सर्कलमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष सर्व ताकदीनिशी लढणार आहे। त्याचबरोबर कंधार नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी राहिली। नगराध्यक्षासहित 5 नगरसेवक त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे निवडून आले। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, आणखी काही इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी सामोरा जाणार आहे। धन्यवाद।